हॅलो एव्हरीवन, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसे आहात मंडळी? छानच असाल आणि मी पण छानच आहे. तर आज आहे आपला लाईव्हवरती विषय की लाईव्ह कशी घ्यायची. मित्रांनो, बरेचसे जण लाईव्ह घेताना माहीतच नसते की लाईव्ह कशी आणि कुठल्या पद्धतीने घेतली पाहिजे किंवा कुठल्या सेटिंग ऑन वगैरे केल्या पाहिजे, तर हे माहीतच नसते. तर मी आज ते तुम्हाला सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगणार आहे. आणि जर तुम्हाला जेव्हा म्हणजे लाईव्ह कधी घेतली जाते, तर जेव्हा आपले चॅनल स्टार्ट करतो त्याच्यानंतर आपल्या चॅनलला 50 सबस्क्राईब होतात, त्यावेळेस आपण लाईव्ह घेणे स्टार्ट करू शकतो 50 सबस्क्राईब झाल्याच्या नंतर. तर कशा पद्धतीने लाईव्ह घ्यायची, काय करायचं, कोणती सेटिंग ऑन करायची, कोणती सेटिंग ऑन नाही करायची आणि कशामुळे काय होते, तर आपण या व्हिडिओमध्ये आज शिकणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. तर असं आहे की बरेचसे जणांना असं वाटते की लाईव्ह स्टार्ट केल्यावर व्ह्यूज का येत नाही, कशामुळे येत नाही. तर काय होते की कधी काय होते की आपण जेव्हा लाईव्ह स्टार्ट करतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस आपल्याला थंबनेल वगैरे कसा लावायचा तर ते माहीतच नसते. कारण आपण जेव्हा नवीनच असतो तेव्हा आपल्याला काही लाईव्हवरती एवढं काही समजत नाही की कशा पद्धतीने आपण स्टार्ट केलं पाहिजे. तर जेव्हा आपण सरळ आणि सोप्या पद्धतीने सेटिंग आपण समजून घेऊ त्याच टायमाला आपण लाईव्ह आपली घेऊ शकतो. तर त्याचसाठी मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगणार आहे. तर चला स्क्रीनवर, आणि आता आपण स्क्रीनवर डायरेक्टली पाहू कुठली सेटिंग कशी चालू करायची. तर आता बघा, यूट्यूब स्टार्ट केलं आहे मी. यूट्यूब स्टार्ट केल्याच्यानंतर प्लस आयकन आहे खाली दिसतं, प्लस आयकनला क्लिक केलं. क्लिक केल्याच्यानंतर आता लाईव्हचं ऑप्शन ओपन झालं. बघत आहे सगळे नीट बघा, तुमच्या कामाची माहिती आहे. तर आता लाईव्ह स्टार्ट केली, बघू शकत आहे तुम्ही. लाईव्ह स्टार्ट झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला पेन्सिल आयकन दिसत आहे का माझ्या आय डीच्या समोर, त्याला क्लिक करायचं. पेन्सिल आयकनला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर वरती बघा अजून एक पेन्सिल आयकन दिसत आहे, आणि ते पेन्सिल आयकन कशाचं आहे, आपलं टायटल आहे, म्हणजे आपला थंबनेल आहे. जो आपण थंबनेल बनवून ठेवतो फोटोचा वगैरे तो आहे. तो तिथे क्लिक करून खाली थंबनेल असं येतं, तर अपलोड थंबनेल याच्यावरती क्लिक करून आपल्याला तो थंबनेल लावावा लागतो. आता मी बनवला नाही आहे तर त्याच्यामुळे मी लावला नाही. त्याच्यानंतर आहे आपलं बघा खाली दिसतं तुम्हाला अनलिस्ट. अनलिस्टचं ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, मैत्रिणींनो. तर ते अनलिस्टचं जे ऑप्शन आहे ते क्लिक करायचं. आता आपण अनलिस्टचं ऑप्शन क्लिक केलं आहे, आणि ऑप्शन क्लिक केल्याच्यानंतर 3 ऑप्शन पुन्हा अजून ओपन होतात. त्याच्यावरती पब्लिक, मेंबरशिप आणि अनलिस्ट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, पब्लिक करायचं आहे, मेंबरशिप नाही, अनलिस्ट नाही. लाईव्ह हा पब्लिक केला जातो. तर पब्लिक केला. पब्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पब्लिक झाला आता आपला. पब्लिक झाल्याच्या नंतर आता आपण काय करणार आहोत, ज्यांचं चॅनल मोनो असेल त्यांच्या ह्या सेटिंग असतात, त्यांना मोनो झाल्याच्या नंतर मिळतात, तर त्या सेटिंग ऑन करावे लागतात मोनोटायझेशनच्या. तर ह्या माझं मोनो आहे म्हणून मी ऑन केले आहे. तुमचं नसेल तर तुम्हाला नाही येणार. त्याच्यानंतर आहे प्रोडक्ट. शॉपिंगचं प्रोडक्टसुद्धा येतं, आणि मला आहे मोनो झालं आहे म्हणून मला शॉपिंगचं प्रोडक्ट आहे. तर मी आता इथे मला घ्यायचं आहे ते, तर मी ऑल करते म्हणजे सगळेच येतील. त्याच्यानंतर मला आता कुठला घ्यायचा आहे तर मी ते बघते. तर आता मी घेते हा मोबाईलचा घेत आहे, ठीक आहे. तर इथे प्लसचं चिन्ह दिसते, त्याच्यावर मी क्लिक केलं, डन करते आता. तर बघा शॉपिंगच्या ऑप्शनमध्ये आलं आहे. चला, तर आता शॉपिंगचं प्रोडक्ट मी घेतलं, आणि आता आलो आहे आपण बघा गेट टुगेदर दिसते, गो लाईव्ह. तर हे जे ऑप्शन चालू आहे म्हणजे आपण दुसऱ्यासोबत लाईव्ह घेऊ शकतो, पण ते मी ऑफ करते कारण मला दुसऱ्यांसोबत नाही, मी तुम्हाला दाखवत आहे लाईव्हचं. आत्ता सगळ्यात मेन आहे आपला टायटल. हेच टायटल बघून लोक आपल्या लाईव्हला काय करतात, अट्रॅक्ट करतात, म्हणजे आपल्या लाईव्हवर येतात. तर मग आता इथे तुम्ही काय टाकणार आहे, तुम्ही जर गप्पा गोष्टींसाठी घेत असेल तर गप्पा गोष्टी टाका, किंवा कुठली माहिती सांगत आहे तर त्या माहितीविषयी तुम्ही तिथे
टाईप करून लिहू शकता. तर मी आता नॉर्मली टाकते वेलकम लाईव्ह आणि हात जोडायची इमोजी टाकते. बघितलं, अशा पद्धतीने इथे आपण टायटल लावू शकतो. तुम्हाला अट्रॅक्टिव्ह टायटल लागत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने, तिथे माईक ऑप्शन आहे त्याच्यावरती बोलूनसुद्धा टायटल लावू शकता, टायपिंग जर करता आलं नाही तर. ठीक आहे. तर या पद्धतीने कसा टायटल आपण टाकला, पब्लिक केला आणि पब्लिक सगळं झाल्याच्या नंतर आता आपलं लोकेशन आहे, स्क्रीनकास्ट आहे, बरेचसे ऑप्शन आहेत. तर ते आपण आता घेतले नाही आहे सध्या, कारण आपण लाईव्ह कशा पद्धतीने चालू करते आपण तेच बघणार आहोत. तर बघा खाली गो लाईव्ह आलं, दिसत आहे तुम्हाला. गो लाईव्हचं नाव आलं आहे व्हाईट कलरमध्ये. तर आता आपण करणार आहोत गो लाईव्ह. ओके. तर या पद्धतीने लाईव्हच्या पूर्ण सेटिंग ऑन कराव्या लागतात आणि गो लाईव्ह केलं मी. आता गो लाईव्ह केल्याच्या नंतर 3 मिनटं घेतं आणि 3 मिनटं झाल्याच्या नंतर लाईव्ह स्टार्ट झाली आहे आपली. बघितलं, लाईव्ह स्टार्ट झाली आहे. आणि लाईव्ह स्टार्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला जे तुमचं बोलणं असते ते पण काय पाहिजे, छान पाहिजे, अट्रॅक्टिव्ह पाहिजे. हॅलो एव्हरीवन, सगळे कसे आहात, मजेत आहात, या पद्धतीने आपण लाईव्हवर बोलू शकतो. चला सर्वांनी लाईव्हला जॉईन करा, असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि 1ही मिनटं न घेताना आपल्या लाईव्हला बघू शकता तुम्ही. आता आपल्या लाईव्हवर लोक येणं स्टार्ट झालं आहे. ओके. तर याच पद्धतीने लाईव्ह घेतली जाते. आणि आत्ता याच्यामध्ये सगळ्यात मेन, लाईव्ह स्टार्ट केल्याच्या नंतर जर आपल्याला कोणाची मेसेज दिसत नसेल तर इथे दिसते ऑटोमॅटिक चॅट. त्याच्यामध्ये काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर 4 ऑप्शन ओपन होतात. टॅब मेसेज, ऑल मेसेज. तर ऑल मेसेज करायचे म्हणजे सगळे मेसेज तुम्हाला दिसतील. आणि नंतर जर मराठीमध्ये तुम्हाला कमेंट आले नाही तर ते ऑटोमॅटिक सेटिंग चालू आहे ते काय करायची, ऑफ करायची म्हणजे बंद करायची. ते बंद केली की तुम्हाला डायरेक्ट मराठीमध्ये कमेंट स्टार्ट होतात. आता बघा मला कमेंट स्टार्ट झाले आहे. तर या पद्धतीने मी लाईव्ह घेते आणि तुम्ही पण या माझा व्हिडिओ बघितल्यानंतर हेच माझी लाईव्ह बघा की किती या लाईव्हला लोक जुळलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी लाईव्ह घेते. आणि आता आपल्या लाईव्हला लोक येणं स्टार्ट झाले आहे, कमेंटसुद्धा स्टार्ट झाली आहे. तुम्हाला मी रिअल डेमो करून दाखवला आहे. तर या पद्धतीनेच लाईव्ह घ्यायची आणि या पद्धतीने लाईव्ह जर घेतली, आधी वरती बघा तुम्हाला कॅमेऱ्याचा ऑप्शन दिसत आहे, माईकचा ऑप्शन दिसत आहे. आपला आवाज जर गेला नाही पाहिजे तर माईकचा ऑप्शन बंद करून ठेवू शकतो आपण. जेव्हा बोलायचं आहे तेव्हा चालू करू शकतो. आणि जे मी प्रोडक्ट घेतलं होतं ते इथे पिन करून ठेवावं लागते, म्हणजे जेव्हा आपलं लाईव्ह कोणी बघतील त्यावेळेस त्यांना ते दिसेल. तर बरेचसे ऑप्शन आहे इथे. फिल्टरचं आहे, त्याच्यानंतर इमोजी दिसत आहे, त्याच्यावरती तुम्ही वरती असं टाकू शकता, लाईक करा वगैरे. आपल्या लाईव्हच्या स्क्रीनला आपण लावू शकतो. तर कॅमेराचा आहे, व्हिडिओचं चिन्ह दिसत आहे ते काय करू शकतो तुम्ही डायरेक्टली ऑफ करून कॅमेरा ऑफ म्हणजे बंद लाईव्ह घेऊ शकता, चेहरा न दिसताना. पण अशीच लाईव्ह घ्यायची, आपला चेहरा दिसतील तेव्हाच लोक आपल्याला अट्रॅक्टिव्ह करतील. त्याच्यानंतर वरती पिनचं ऑप्शन आहे, कोणाची ID पिन करू शकता तुम्ही. इथे दिला आहे रेमो म्हणून, ते आहे. आपण कोणाला ब्ल्यू वगैरे देऊ शकतो. कमेंट हाईट, सगळ्यात खाली जे 2 ऑप्शन आहे ते आपल्याला कोणी वाईट जर कमेंट केली तर त्या वाईट कमेंटला हाईट आणि टाईम आउट आपण असं देऊ शकतो. 2 ऑप्शन जे दिले आहे खाली ते. तर चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट